दास विठोबाचे विठोबाचे दास
हॅलो हॅलो भाऊ आवाज द्या ना. हॅलो हॅलो आता सेटिंग करू. हॅलो 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त काल प्राप्त घटिका. आज आपल्या डोंबिवली नगरामध्ये सुनील नगरामध्ये आपण आज सर्वजण जमलेलो आहोत. जमण्याचे कारण आहे आपल्याकडे आपल्यातून गेलेली आई गुणाबाई गणपत जाधव यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं पुण्यस्मरण निमित्ताने कीर्तन मजपामरकरी आलेलं आहे. प्रथम सांगायचे म्हणजे की प्रवचनाची सेवा होती, परंतु आपल्या काही आई मंडळांचा हट्टास किंवा आग्रहाने 5 दिवसानंतर आपले नियोजन केले बाबाने, या आपल्या पांडुरंग बाबाने, की महाराज कीर्तन जर केलं तर बरं होईल नाही का. आणि कीर्तनामध्ये एवढा समागम आणावा जमावा लागतो तेव्हा तो कीर्तनाचा विषय पुढे आपल्याला करता येतो. प्रवचन काय एकलीशे आणि एकलीच जावे अशी परिस्थिती. प्रवचनाला काही तेवढं आपल्याला आवश्यकता नाही लागत. इथे कसं बघा, आता गिरीश महाराजांना बोलवण्यात आलं पकवाज वाजवण्यासाठी, येऊन गायनं सारे एवढं झालं की आईचं काय तर पुण्य असतील लक्षात ठेवा. म्हणूनच एवढी साधू संत जमा झाले आणि गायक झाले, तालकरी झाले. कशाकरिता? एक त्यांच्या पिठार्थ एक छोटंसं वाघ पुष्प कीर्तन सेवा, आणि कीर्तन सेवा करायची म्हणजे फार कठीण असते काम नाही का. कठीण असते, एवढं कठीण असो, ह्याला बोलवो त्यांना बोलवो, हे करा ते करा. पण आपल्याला सर्वांना जे घरमालकांकडनं जे काही आमंत्रण होतं ते आमंत्रण आपल्याकडनं झालं सगळ्यांना. का तर 5 दिवसात कीर्तनाने त्यांना काही त्या पत्रिका वगैरे छापायला मिळाली नाही आहे. असो, आले देवाच्या मनात येते कोणाचे काही चालेना अशी युक्तीप्रमाणे असो. आपल्यातून गेलेली आई गुणाबाई गणपत जाधव, त्यांचा मुलगा आहे पांडुरंग गणपत जाधव, मनोहर गणपत जाधव मुलगा, कैलासवासी आहेत. श्रीमती ताराबाई तुकाराम भाणे मुलगी, नीता गोपीनाथ संते मुलगी, नितीन पांडुरंग जाधव नातू आहे, चेतन मनोहर जाधव नात आहे, आणि मनीषा साईनाथ माली नात आहे, 2 नातू आहेत, आणि कामिनी रवींद्र पाटील नात असा यांचा परिवार आहे. या परिवाराला आपली आई सर्वांना टाकून गेली, सोडून गेली, आणि त्यांची आठवण म्हणून आज वर्षातून पुण्यस्मरण हा एक सेवा त्यांच्या आत्म्याला किंवा त्यांच्या जीवनाला चांगलं मार्ग किंवा त्यांना पुण्य प्राप्त व्हावं याकरिता कीर्तनरूपी सेवा ह्या घरातल्या माणसाई या सर्व जाधव परिवाराने हा एक नियोजन केला. आणि नियोजन असं होत नाही, कुलीकन्या पुत्र होती जे सात्विक, या युक्तीप्रमाणे हा नियोजन झालेला आहे. आणि आता आपल्याला वाजले 11, 1 तासामध्ये कीर्तन आपण आठवणार आहोत. चालेल ना? काय 1 वाजू नाही, नियम आहे का? नियम असा असं की ज्यावेळी आपले पितर येतात ना, पितरांना जो टाईम दिलेला असतो त्या टायमाला जर त्यांचा भोजन समारंभ झाला तर मग त्या पितर सुखी होतात. नाहीतर मग आम्ही सांगू आम्ही का 4 तास कीर्तन करू, पितर उपाशी जातील आणि आपल्या शांती विठाल. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंदीय जगद्गुरु तेऊश महासो तपस्वी साधू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्याला इथे येण्याचं कारण नवे नवे देव इच्छा करतात. इथे आल्यानंतर आपण धन्य होतो. या मार्गदर्शन केलेला अभंग आहे. या अभंग असा आहे की या अभंगाद्वारे आपल्याला फक्त 1 तासामध्ये थोडंसं विवेचन करायचं आहे नाही का, थोडंसं विवेचन करायचं आहे. आणि अभंग आहे हे लोकीचा हा देह.
काय सांगतात तुकाराम महाराज, हे लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही आज आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरणात दुसरे चरणात ज्यांच्या कृपादाने कथेचा विसारो, ज्यांच्या कृपादाने कथेचा विसारो, बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळा, तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू, अवधारी जोजी जयांची केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वन दुसरी चरण सद्गुरूंचे ते नमस्कार. आता माझ्या भावा अंत पार नाही देवा, आले बागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो, दृढ माझे मन येते राखावे बांधून, आले बागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. तुका मने वाटे फुटू देऊ नको फाटे, आले बागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा. आनंद जन्मेचा येन गेला, अनंत जन्मेचा येन गेला, माझ्या वाजजाशी आलिंगन घ्यावे, माझ्या वाजजाशी आलिंगन द्यावे. अनंत जन्मेला शेण गेला, अनंत जन्मेला शेण गेला, माझ्या वाजजाशी आलिंगन द्यावे, कदम सोडावे जगण्याचे. धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाटे त्यासी अलिंगन द्यावी, प्रदान सोडावे चरण त्यांचे, हे लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, ज्या विठाळ हे लोकीचा हा देह देव इच्छिता ते पावे. तुकाराम महाराजांना
असं सांगणं आहे. आपल्याला उपदेश करतात की बाबा हे लोकीचा हा देह, हे लोक म्हणजे मृत्यू लोक. या मृत्यू लोकामध्ये आपण देहामध्ये जन्माला आलो, आपण देह धारण केला, मनुष्य देह धारण केला. या मृत्यू लोकामध्ये आपण आलेला आहोत. आपण या मृत्यू लोकामध्ये आलो आहोत. कशाकरिता आलो? आवडतं तर सांगायच्या मागे लागत ना आपल्याला एक तासामध्ये. आपण कशाकरिता इथे आलो? आपण मृत्यू लोकामध्ये मनुष्य योनीमध्ये देह धारण केलेला आहे. ह्या देह धारणाची महती कळण्याकरिता किंवा हे देहाचं महत्व काय आहे हे कळण्याकरिता आपण मृत्यू लोकामध्ये जन्म घेतलेला आहे. या जन्माचं सार्थक कसं होईल? या जन्मामध्ये आलेल्या आपला भगवान परमात्मा आपला कसा होईल? हा देह आपण कुठे झिजवायचा? हा देह कशासाठी उपयोग करायचा? हा देह जर आपण चांगल्या कामाला उपयोगी केला तर या देहाचं सार्थक होतं. विठ्ठल या देहाचं सार्थक झालं आणि सार्थक करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो. या मृत्यू लोकामध्ये जन्माला तुकाराम महाराजांना तेच सांगायचंय, हे लोकीचा हा देह, या लोकामध्ये जन्माला आलेला आहोत. मग जन्माला आलेला मनुष्य, जन्माला आलेला हा मनुष्य देह आहे, हा एक दिवस जाणार आहे. जाणार आहे ना? एक ना एक दिवस आपला हा देह सोडणार आहे. जसे आपल्या जुनाबा आईने जर देह सोडला तसं आपल्याला सुद्धा प्रत्येकाला ह्या देहातून हा देह सोडायचा आहे आणि परलोकामध्ये जायचं आहे. याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने नगर पे जाना है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. 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 तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. काय सांगा? तू काया नगर का वतन, चौदागर आहे आणि तू आपल्या कुठे जायचंय? आपल्या वतन. कुठे? आलासी कोटुनिया जाते कवण्यारे छाया. आलासी कोटुनिया जाते कवण्यारे छाया. घरदार तुझे नाही अवघेल जगीच माया. घरदार तुझे नाही अवघेल जगीच माया. अवघेल जगीच माया. अवघेल जगीच माया. सावध होय बाबा काढ लागल मापा. सावध होय बाबा काढ लागल मापा. आलासी कोटुनिया जासी रे कवना ठाया. घरदार तुझं नाही अवघी टिकीच माया. ही काया म्हणजे हा शरीर सांगितलेले. सौदागर म्हणजे आपल्यामध्ये असणारा भगवान परमात्मा. या काया नगरीमध्ये बसलेला भगवान परमात्मा. अरे तिथून आलेला आपण आलेला आहोत. कुठून आलो आपण? आम्ही वैकुंठ वासे. आम्ही वैकुंठ वासे. आम्ही वैकुंठ वासे. आम्ही वैकुंठ वासे. आलो याचे कारणाचे. आलो याचे कारणाचे. आलो याचे कारणाचे. आलो याचे कारणाचे. आ बोलेले जे ऋषी. आ बोलेले जे ऋषी. आ बोलेले जे ऋषी. बोलिले जे ऋषी. साचे
वासी आलो याच कारणाशी बोलिले जे साच भावे वर्ताया ऋषी साच भावे वर्ताया झाडू हे कोण म्हणतात माहितीये का? साधू संत म्हणतात. पण आपल्याला आपलं म्हणणं काय आहे? मनुष्याचं म्हणणं काय आहे? साधू संत आले आपल्या संतांचा मार्ग दाखवण्यासाठी, पण आपण कशाकरिता आलेला आहोत इथे? कशाकरिता? खा प्या मजा करणं, एक वेळ टांगड्या वर करून वर जा. आहा, आपण इथे आलेला आहोत मृत्यू लोकांमध्ये. आलो कुठून? पाहिले शोधून पाहिले शोधून जन्माचे देऊळ पाहिले शोधून जन्माचे देऊळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्मायेने दुःखाची कारण दुःखाची कारण काय सांगतात? पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरद येऊन हानी केली. आपल्या इथे जायचो. हा, आपण नरदेहामध्ये आलेलो आहोत. कुठे आपलं सांगणं होतं की आपण काय करतो? खा प्या मजा करा आणि एक वेळ चांगल्या वर करून जा. याच्यासाठी आपण आलेलो आहोत का? या नरदेहामध्ये येऊन आपण हानी केली. हानी म्हणजे जी गोष्ट करायची ती केली नाही म्हणून हानी झाली. जी गोष्ट करून घ्यायची ती गोष्ट केलेली नाहीये. जी गोष्ट ज्यासाठी आपण आलेलो आहोत ती गोष्ट आपल्यातून झालेली नाही. ज्या वस्तूला आपण ओळखण्यासाठी आलेलो आहोत ती वस्तू आपण ओळखली नाही. ज्या वस्तूचं आपल्या जाण करून घ्यायची ती वस्तू आपण जाण करून घेतली. ज्या वस्तू आपल्याला प्रारब्ध किंवा प्राप्त करून घ्यायची ती वस्तू आपण प्राप्त केली नाही म्हणून नरदेह येऊन आणि केली. काय प्राप्त करायची? काय गोष्ट जाणून घ्यायची? काय वस्तू आपलीशी करायची आहे? ती वस्तू म्हणजे भगवान परमात्मा आपलासा करावा लागतो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेरे विना जीवा सुख नोहे, सुख नोहे. तेरे विना जीवा सुख नोहे, सुख नोहे. ये राती मालिक दुःखाची गाणी, ये राती मालिक दुःखाची आपला तो एक देव करून घ्यावा. ते विना जीवा सुख नव्हे. येरती माईके दुःखाची जणती नाही अंती अवसान. आपला देव करण्याकरिता आपल्या मनुष्य योनीमध्ये आपल्याला आपण जन्म घेतलेला आहे. आपला देव करण्याकरिता आपला देव झाला का? की आपण भगवंताला ओळखलं का? ही जाण जर आपल्याला कळाली नसेल तर आपण दुर्भाग्य आहोत. आपल्याला पुनरुपी जन्म पुनरुपी मरण प्राप्त होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला या भूतलावर आपल्याला ही लोकांची यात्रा किंवा ही लोकीचा हा देव या लोकांमध्ये आपण मृत्यूलोक जन्माला आलो. आपला देव करून घ्यायला आलेलो आहोत. साधू संत सांग आपला तो देव एक करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे. येरती माईके दुःखाची जणती नाही अंती नाही मध्यांती अवसान. म्हणजे आपल्यामध्ये जे लागलेले जे दुःख आहे ते दुःखाची निवृत्ती करण्यासाठी आणि परमसुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपला नरदेह आहे.
या नरदेहामध्ये परम सुख प्राप्ती करता येतं. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून साधू संत सांगतात शेवटाची पाडी एक मनुष्य जन्म शेवटाची पाडी एक मनुष्य जन्म शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म यावर फेरा तुके तू खाली यावर फेरा पडे तुकाल्यावर फेरा पाळे तुकाल्यावर फेरा पाळे याची ओळखे कारा समाराम याच्या जाती ओळखे कारा समाराम या युगामध्ये आपण जन्माला आलो हा मनुष्य योनी एकच योनीमध्ये आपण मनुष्य योनीमध्ये येणार आहोत. साधू संत सांगा शेवटची पाली एक मनुष्य जन्म सुखिया वर्म फेरा परे हेची जन्मी ओळखी हेच जन्मी ओळखी करा आत्माराम याच्यासाठी मनुष्य जन्म आहे. हेच जन्मी ओळखी करा आत्माराम. आत्मारामाचा ओळख करून घेण्यासाठी देवाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेलं आहे भाऊन. देवे दिला देह भजना गोमटा 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 झाला माटा बालिकेचा बालिकेचा तो आला माटा बालिकेचा बालिकेचा देवे दिला देह भजना गोमटा देव भजना गोमटा भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा भजना गोमटा भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा चांगला दिलेला आपल्याला भजन करण्यासाठी. भजन आपण करत नाही. करतो का नाही का? भजन मुखातून करायचं कोणता भजन आहे तो भजन कळला पाहिजे. आता आम्ही सगळं भजन करता येईल. तुम्ही ताल वाजवतो मृदंग वाजवतो विणा घेतलाय हा कोणी नाचतो कोणी गातो. हे भजन तुमच्या मनोरंजनाकरिता आहे. खरं भजन काय आहे? हा. खरं भजन जर कळालं तर ह्या मृत्यूचे लोकांचा व्यवहार तुम्हाला पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. खरं भजन काय माऊलींनी सांगितले ते एक मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझ्या ठाई परिज्ञान विने नासिले बुद्धी भेदासी आले कल्पुन्या ते कल्पले अनेक नको ते व्यवहार करायला घेतलं. आमचा खरा भजन आहे तो आईच्या उदरामध्ये होता. आईच्या उदरामध्ये खरं भजन चालू होता. तो भजनाची आपल्या रीत करून घ्यायची. याच्यासाठी हे सभा मंडप आहेत, याच्यासाठी प्रवचन आहे, याच्यासाठी कीर्तन आहेत, याच्यासाठी भजन आहेत, याच्यासाठी गाथा पारायण आहे, ज्ञानेश्वर पारायण आहे. याच्यासाठी आहे. नुसतं कशासाठी नाही, नुसतं चपात्या झोडासाठी नाही, नुसतं जेवायला जायचं सत्यामध्ये याच्यासाठी नाही. भरपूर जेवण करतो, भरपूर काला करतो. फक्त आपल्याला देव कळून घ्यायचा आहे, त्या देवाला ओळखून घ्यायचं आहे. याच्यासाठी हा मनुष्य जन्म दिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतायत इहलोकीचा देह 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 देव इच्छिता दिवाय देव इच्छिता दिवाय धन्य आम्ही जन्मा
लागे काय सांगतात की हे लोकीचा हा देह, या लोकामध्ये हा देह आहे, या मृत्यू लोकामध्ये आपण आलो, आपण भाग्यवान, आपण समजायचे भाग्यवान, सहज मिळालं का तर न्याहालट आली, अचानक आणल्याच्या हातामध्ये कावला सापडावा, अशा प्रकारे देव आपल्या देह प्राप्त झालेले आहे. त्याचं सार्थक करा भाऊ, सार्थक करून घ्या, त्याचं महत्व करून घ्या. जर आपण जे महत्व कळलं नाही ना, पुनरुपी आपल्या जन्माला यावं लागेल, पुनरुपी 84 लक्ष योनी भोगून हा मनुष्य देह प्राप्त मिळेल, हे शाश्वत नाहीये. याच जन्मामध्येच आपल्याला ओळखावा, हेच जन्मी ओळखी करा आत्माराम, आत्मारामाला याच जन्मामध्ये ओळखायचं आहे. म्हणून तुकाराम म्हणाला, हे देहीचा हा, हे लोकीचा हा देह, हे जे आपण आलेलो, पण नवल काय आहे, नवल किती नवल आहे, किती नवल आहे. देवलोक इच्छा करतात काय बघा, देवलोकांना हा मनुष्य योनी प्राप्त नाहीये, देवलोक इच्छा करा, देव इच्छितातीत आहे, ते पाठ पाहतात की आम्हाला मनुष्य योनीमध्ये जन्म कसा मिळावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. देव लोक इच्छा करतात, आपल्याला मिळाला तरी पण कळून घेत नाही, घेते की बात नाही का. आपल्याला मिळाला, हा देह मिळाला, मनुष्य योनीमध्ये देह मिळाला, पण त्याचा आपला सार्थक करता येत नाही. आणि देव लोक इच्छा करतात, स्वर्गीची अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. कशा करिता? नारायण नामे हो जीवन भोगा, नारायण नामे हो जीवन भोगा. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तने आनंद गावो गीत, कीर्तने आनंद गावो गीत. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. ते इच्छा करतात मूर्ती लोकांमध्ये येण्याकरिता, पण कशा करिता? नारायण नामे हो जीवन मुक्त. पुढे कीर्तने आनंद गावो किती. हे कीर्तन, हे कीर्तन लौकिकाचे कीर्तन आहे भाऊ. हे कीर्तन नाही, कीर्तन म्हणजे तुमच्या जपने, याच्यामध्ये आंतर्याचा जो कीर्तन आहे ते म्हणजे नारायण नामाचं जप केल्यानंतर त्याला म्हणतात कीर्तन. कीर्तन सांग, 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 कीर्तन सांग. होय अंग हरी रूप, 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 होय अंग हरी रूप. कीर्तन सांग हो अंग हरिरूप, हरिरूप होण्याकरिता भगवंताचे नामस्मरण, नारायण नाम आहे हो, नारायण नाम भगवंताचे नाम आहे, ते आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे, तर मग आपण मुक्त होऊ. भगवंताचे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये आलं, आल्या आपण ही लोकांची यात्रा संपली समजायची की आपण येईनंतरीच्या पहिल्या तीरावर गेल्याचं निशाणी आहे. ती निशाणी साध्य आहे, आपल्याला साध्य होतो. आपल्याला साध्य करण्याचं आहे. कुठलं साध्य करायचे, कुठलं साध्य करायचे? नारायण नामे हो जीवनमुक्त, हे देव लोकांची इच्छा आहे. आपली इच्छा काय आहे? मृत्यू लोकांमध्ये देवलोक येतात, यावं इच्छा करतात, नारायण नामे होऊन जीवनमुक्त किंवा कीर्तन आनंद गाऊ गीत, हे त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे. आपली इच्छा काय आहे? आपण काय इच्छा प्रबल केलेली आहे? आपल्या मनामध्ये काय आपण निश्चय केलेला आहे? निश्चय कोणता केलेला आहे? निश्चय आमचा एकच आहे. मी जन्माला आलो, शिक्षण घेतलं, सर्व्हिसला लागलो, बायको केली, मुलं बाळ झाली, घरदार बांधला, गाडी घेतली, बंगला घेतली, धन दौलत जमा केली आणि एक वेळ मरूनच गेलो. ही इच्छा. तर मग काय होतं? आता माझं सर्व झालेलं, काही नाही बाबा, नाही. आपल्याला देवाची भक्ती केल्याशिवाय ह्या युगातून, या कलियुगातून
आपल्याला सुटका नाहीये, 84 लक्ष युनिटून आपल्याला सुटका नाहीये. जोपर्यंत देवाला आपण जाणत नाही तोपर्यंत हा मृत्यू लोकाचा व्यवहार आपल्याला संपणार नाही. या मृत्यू लोकाचाच व्यवहार संपण्याकरिता आपल्याला कोणाला तर शरण जावं लागतं. कोणाला शरण जावं लागतो? सापडे ना सोया सद्गुरु वाचोने सापडे ना सोया सद्गुरु वाचोने सापडे ना सोया सद्गुरु वाचोने सापडे ना सोया धरावे ते पाय आजी आजी 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 आपणा झाले परिणी साकार आपणाला परिणी साकार आपणाला परिणी साकार काही काळ वेळ काही सद्गुरू मला वाटतं आपल्याला 9 ते 11 कीर्तन पाहिजे होतं रात्रीचा. म्हणजे मला काहीच कमी करून दिला नसता. असं असलं म्हणजे काय, नाही काही बोला तरी चालेल, नुसता तुम्ही करा. कीर्तनच करायचं आहे ना, किती प्रमाण घ्यायचे तेवढे, बंद नाही कोणाला. सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. अशा साधू संतांना शरण जायला पाहिजे. त्याने आपल्या या जीवनाचा फैसला केला पाहिजे, जीवनातून आपलं सार्थक केलं पाहिजे, या मनुष्य योनीतून आपलं सार्थक केलं पाहिजे, नवे नवे जन्म मरणाचा फेरा चुकवला पाहिजे. अशा संतांना शरण जर गेलं, आयच्या संत चरण जावे आयच्या संत चरण जावे ऐशा संता शरण जावे ऐशा संता शरण जावे धनी माने त्याला द्यावे धनी माने त्याला द्यावे ऐशा देवा बुवा येते आले देवा बुवा. ज्या देवासाठी आपण हट्टच केला होता, ज्या देवासाठी आपण हट्टच करतो, त्या देवासाठी आपण आपला शरीर झिजवतो, त्या शरीरात तो देव पाहण्याकरता, ते ओळखण्यासाठी ऐसा संता शरण जावे जणी म्हणी त्याला द्यावे, तेथे असे देव उभा जैशी समकरणाची शोभा. अशा संतांना शरण गेला तर आपल्या आपण जन्माला आल्याचं सार्थक होतो. आणि हे सार्थक करण्यासाठी साधू संतांनी फार कष्ट केले, फार कष्ट करून नवे नवे आपल्यापर्यंत हे सर्व ज्ञान प्रज्वलित केलं आणि ज्ञान आपल्यापर्यंत वाटलं गेलं, नवे नवे जगाला सांगणं सुटलं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आईचा आला घरगुतूनी ऐकता आलेलं आहे आपलं नाव देव ना लगेच देव ना आम्हाला देव नको, नाही का. मग ते साधू संत सांगतात, तुकाराम महाराज ते सांगतात की बाबा आम्ही हे लोक हा देव देव इच्छिता ती आहे. आम्ही या मृत्यूलोक जन्माला आलो, या मृत्यूलोकामध्ये जन्माला येऊन आम्ही सार्थक केलं, म्हणून आम्ही दुसऱ्या चरणामध्ये काय धन्य झालं. आम्ही जन्मालो धन्य 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 आम्ही जन्मालो असं विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो असं विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो. या मृत्यू लोकांमध्ये येऊन आम्ही काय केलं, सार्थक करून घेतलं, सार्थक केलं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो.
विठोबाचे झालो. नुसता दास होत नाहीये, नुसताच विठ्ठलाची भक्ती आपल्या जीवनामध्ये येत नाही. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले. काय झाले? जन्मजन्म आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली. म्हणून विठ्ठलाचे दास, म्हणून विठोबाचे दास. आमचं भरपूर अनेक वर्षाचे अनेक जन्माचे पुण्य आहे, ते पुण्य आमच्या पदरामध्ये पडलं आणि दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराज सांगतात आपलं म्हणणं नाहीये, पण आपलं म्हणणं एकच असतो की आम्ही कीर्तनाला जातो, कीर्तनकाराने काय सांगितलं हे आम्हाला कल्पना नाही, त्याचा आम्ही काही परिपार घेत नाही, त्याची आम्ही काही उजळणी करत नाही, त्यांनी सांगितल्याचा आम्ही काही मनामध्ये काही त्याचा स्वतःरोण करत नाही. ही गोष्ट आपली खेदाची आहे. ते काय आपल्याला सांगतात, कशासाठी ओरडतात, कशाकरिता आपल्या दाराजवळ येतात, कशाकरिता आपल्याला मार्गदर्शन करतात की बाबा तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये आलेत, या मृत्यू लोकांमध्ये आलेल्याचं काहीतरी सार्थक करा, हे देहाचं सार्थक करा. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत आहे, हा मलमूत्राचा बांधा आहे. अरे वर्म चर्म घातिले वर कीटकाचा सांधा, असा हा देह आहे. या देहाचं नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. आणि गेलेला जीव, हा गेलेला मृत्यू पुन्हा काही तुमच्या घरदारा येणार नाही. त्याच्यासाठी काय करा? मरावी परी कीर्ती रूपी पुरावी. ह्याच्यासाठी सगळं हट्ट असे, तुझा कशाकरिता नाहीये. ते सांगतात बाबा धन्य आम्ही जन्म आलो, आज विठोबाचे झालो आणि विठोबाचे दास झालो, म्हणून आम्हाला ही सगळी सवंगडी प्राप्त झाली. देवाचं काम करणाऱ्याला सवंगडी प्राप्त व्हावा लागतो, करावा लागतो. एकट्याचं काम नाही. एकट्याचं काम करत आपण संन्यास मार्ग पत्करा. संन्यास मार्ग जर पत्करला की तुम्ही जंगलामध्ये जा, जंगलामध्ये तपश्चर्या करा, 12 वर्षे तप करा, 12-24 वर्षे तुम्हाला काय होईल? अनुग्रह होईल, त्याच्यात तुमचं सार्थक होईल. परंतु मृत्यू टले ही शाश्वती नाही. मृत्यू जन्माला येणं आणि मरणं ही बाद होणे ही शाश्वती नाहीये. पण ते सांगतं की बाबा याच्यामध्ये, याच युगामध्ये, या कलियुगा माझी करावे. हा, कलियुगामध्ये कीर्तनच करावे लागणार आहे. हा, त्याच्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच उपयुक्त नाही. कुठलाही मार्ग करा. अनेक पंथ निघाले, किती पंथ निघाले बघा ना. हा, वारकरी संप्रदाय आहे, स्वाध्यायी संप्रदाय आहे, निरंकारी स्वाध्याय आहे, आपले नाना धर्माधिकार दादा बाबा त्यांचे हे हा पंथ आहे. अनेक पंथामध्ये आपल्याला ज्ञान देतात की नाही? पण नुसते त्या वाड्यावर सोडले चालले आम्ही असं चाललो इकडे नाही. तिथे काहीतरी आपलं प्रबोधन केला जातो. त्या प्रबोधनाचं आपण आपल्यामध्ये आचरण केलं पाहिजे. आचरण आपण जेवताना मार्ग करतो, पोट भरला का आपला काम पूर्ण केला जातो. जर एखाद्या वेळी जास्त गेलं तर आपल्याला अपचन होतो. बैलांचं जनावर तसं नाही. काय करतात रवंत काय करतात? बैल काय करतात? गाई म्हशी काय करतात? जेव्हा आपण चरायला जातो ना, त्यांना तिथे नेल्यानंतर तुझं खा करतात. जेवढा खायचं तेवढं खातात आणि एका कुशीमध्ये ठेवतात. तसं आपल्याला करायचं आहे. तसं साधू संत काय सांगतात? ते फक्त घ्यायचं मनामध्ये ठेवायचं. ज्यावेळी आपण घरी जाऊ, आराम करू किंवा बसू एका जागेवर, मग सांगितलेल्या शब्दांचा विवेचन करावा लागतो, त्याचं थोडं सोडावं लागतो. बैल काय करतो? मग घरी गेला, बसतं एका जागेवर आणि या कुशीतला जेवढं काही चारा खालेला आहे तो आपल्या मुखामध्ये आणताना चावून रवत करतो आणि दुसऱ्या कुशीमध्ये टाकतो. तेव्हा त्याला पचन होतो. आपलं तसं नाही. आपण आता कीर्तन ऐकला, इथून मंडपाच्या बाहेर गेला की आपण महाराजांनी काय सांगणे हेच पत्ते नाही. महाराज त्यासाठी ओरडून सांगत होतं हेच कळत नाही. म्हणजे नक्की आपण कशाकरिता यायचं आहे ते. साधू संत सांगत नाही आम्ही आलो त्या इथे जन्माला, पण आम्ही धन्य झालो. वाजत असे बोंब कोणी नाईक ते काने, वाजत असे बोंब कोणी नाईक ते काने, हरी हरी नाम म्हणता या थोर धारी वारे.
तसे बोम कोणी ना ऐकती कानी, कोणी ऐकत नाही. फक्त काय थोडंसं ऐकायचं झालं, कोणी नाही का आपल्या जीवनाचं साधन होण्याकरिता साधू संतांनी अट्टास केला. साधू संतांने नव्याने कोणी मार खाल्लं, कोणी अंगावर गाल टाकून घेतलं, नवे नवे कोणाला ताटी पण काढावी लागली ज्ञानेश्वर महाराज. यार ऐकत ना लोक, काय करायचं आता. ते लोकांचं नाही ऐकलं तर आमचं ऐकल, आमच्यासारखं ते ऐकतील का? जर तुम्ही ऐकलं नाही तर नाथ महाराज सांगतात, जरी नाही कळलं माझ्या दुसरा येईल, जरी नाही कळलं, जरी नाही कळलं कोणी दुसरा येईल, जरी नाही कळलं. सरसने वाटिवा काल घेऊन जाईल वडत वडत बा, सरसने वाटिवा काल घेऊन जाईल सरसने वाटिवा. ऐका जनार्दनी आमचं काय जाईल, ऐका जनार्दनी आमचं काय जाईल. पिंगला 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 महाद्वारे बोले बोलाता होता, पिंगला महाद्वारे ओ पिंगला महाद्वारे बोले बोलत देखा, पिंगला महाद्वारे, पिंगला महाद्वारे बोल बोलत देखा, पिंगला महाद्वारे बोले बोलत देखा. पिंगला काय म्हणतो पिंगला? ऐक मानवा भाई, ऐक मानवा बाई, या संसाराच्या बाई हा नरासारखा नर रे, पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर पुन्हा मिळायचा नाही. घे 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 हरिनाम घे, माया साडी सोडून दे, हात लावली नशिबाला रडशील ठाय ठाई. या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई. तू म्हणशील घरदार, म्हणशील घरदार, इथेच राहील सार, इथेच राहील सार. मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर, मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका, म्हणशील पैसा अडका, इथेच राहील सडका, इथेच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा रे मडका. घे हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, माया साडी सोडून दे. हरिनाम घे, माया साडी सोडून दे. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील साड. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैका अडका, हा इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या बरोबर एक मातीचा मडका. तुझ्या बंदूक घोडे हत्ती ही तशीच होईल गती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल माती. घे 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 हरिनाम घे. साधू संत सांगतात, भाऊनो भगवंताचे नामस्मरण घ्या, नाहीतर आपण सर्व करतो, पोरांसाठी करतो, बायका मुलांसाठी करतो, परंतु आपल्या बरोबर एक जिमडी सुद्धा येत नाही, याची आपल्याला जाण झाली पाहिजे. याचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या बरोबर येणार फक्त आपली भक्ती येणार आहे, आपल्या बरोबर भगवंताचे नामस्मरण आहे, आपल्या बरोबर तुम्ही चांगलं कर्म केलेले येणार आहेत. हे सगळं आपल्याला ओळखून आपल्याला जाणून घ्यायचे. आणि जाणून घेण्यासाठी कीर्तन प्रवचनामध्ये आपल्याला थोडासा आपल्याला कळून घ्यायचं आहे. काय कळून घ्यायचं आहे? आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या या साधने,
जीवनाची या साधने जे आपले आयुष्य आहे हे आपल्याला नरदेव साधन दिलेलं आहे. याच्यासाठी सच्चिदानंद पदवी घेणे माऊली मनुष्याचे ज्ञाने आनंद पदवी घेणे हा मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपालू नारायण दिला असे. पशु का होय पनैया नर का कुछ नहीं होय. नर ने एक बार करनी किया तो नर का नारायण हो जाए है ना. पशु का हो पनैया हे चांबडं कसलं आहे गिरीश भाऊ पशुचे आहे ना. पशुच ताप मारून बघा याला ताप मारा ने मारा ताप. पशु का हो पनैया अरे चामडं जे पशुचं चामडं आपल्याला या भर कीर्तनामध्ये वाजवण्याचं गाण्याचं काम करतंय. पशु का हो पनैया नरका कुछ नाही हो. नराचं काहीच होणार नाही. करतात का एखाद्या ढोलकीला कात्र नेऊन लावा नाही ना याला नेऊन जाळून टाकतात. पशु का कुछ न होय नर का कुछ नहीं हो. पण नर ने एक बार करनी किया तो नर का नारायण करणी म्हणजे काय. पहिला आपल्याकडे म्हणायचे त्याने करणी केले आमचा बाबा आजारी पडले आई आजारी पडली करणी. कोणी लिंबू टाकले धाराव करणी केले करणी नाही. करणे करणी म्हणजे देहाने काहीतरी सार्थक करावं. तुम्हाला एक दुसरा जातो छोटासा आपल्या अजून 25 मिनिट आहे 20 ते 25 मिनिट आहे तेव्हाच कार्यक्रम बरोबर होईल. चांगलं देहाचं चांगलं काहीतरी सोनं केलं पाहिजे त्याला म्हणतात करणी. एक गावामध्ये म्हातारी होती फार वयस्कर झाली होती. त्यांना 2-3 मुलं होती 2-3 मुलं होती. आणि मग एक बाबा आले आमच्या सखीच्या गावामध्ये आणि आल्यानंतर त्या म्हातारीला देवाचा फार वेळ होता. देवाचा फार वेळ होता आणि देवाचा वेळ असल्या कारणाने जो साधू येईल त्या दर्शन करायला घ्यायचं कोणी एक वय त्याला असेल. शेवटी एक साधू आला आणि त्या आईने त्या म्हातारीने काय केलं त्याला गुरु केला. गुरु केल्यानंतर त्या गुरुपासून तिचं काय झालं जीवन सार्थक झाला. जीवन सार्थक झाला आणि मग सगळे गावामध्ये बोंब झाली. ती म्हातारीने गुरु केला आणि तिच्या जीवनाचं काय केलं सोनं करून घेतलं. जीवनाचं सोनं म्हातारीचं सोनं झालं अशी बोल झाली गावात. म्हातारीचं सोनं झालं. मग आपण बोलतो ना सोन्यासारखा देव धावला सोना होता का तो नाही सोन्यासारखा आला. म्हातारी म्हातारीचं सोनं झालं आणि म्हातारीचं सोनं झालं म्हातारा सोनं झालं. या मुलांना कळालं बाबा बातमी कुठं आली या मुलांकडे आली आणि मुलांकडे आल्यानंतर ते सोनं झालं. पण म्हातारं सोनं काढायचं कसं. म्हातारं सोनं झालं होतं नाही तिने जीवनाचं सार्थक करून सोन्यासारखं जीवन जगवतो त्याला म्हणतात सोनं. आता म्हातारी मरावं तेव्हा सोनं मिळेल. आता म्हातारीचं सोनं झालं देवाचे काय कृपादृष्टी झाली आणि म्हातारी मरून गेल्यानंतर तरडी नेली मशानामध्ये आग्नी दिली. आग्नी दिल्यानंतर सर्व येतात का आपले पाठमोळी आणि आल्यानंतर काही चौघा विचार केला म्हातारीचं आपलं सोनं झालेलं आहे. आता म्हातारीचं सोनं कसं काढायचं. आता म्हातारी तर आपण स्मशानमध्ये जाळून टाकली. आता म्हातारं सोनं होईल. आता हे चौघाही गेले ना बाबा फावडा घेऊन गेले काठी घेऊन गेले. आता ते म्हातारीचं सोनं झालं नव्हतं तिने जीवनाचं सोनं केलं होतं. तिथे गेली स्मशानामध्ये इकडे कोणी तिकडे कोणी सोनं मिळेल सोनं मिळेल नाही ना. जीवनाचं सार्थक करावं लागतं त्याला म्हणतात सोनं किंवा त्याच्या जीवनाचं सार्थक झालं त्याच्यासाठी आपल्याला इथे यावं हे करायचंय. हे काय करायचंय की याच्यासाठी जर आपण केलं तसं आपल्या आईने खरोखर जीवनात सोनं केलं असेल. म्हणून आज आपल्याला या कीर्तन संस्थेमध्ये कीर्तन करावा भेटलं नाही का. कीर्तन करावा त्यांच्या पितार्थ ते ज्याच्याकडे भाग्यवंता घरी भजन कीर्तन ते पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे पुण्यवंत असेल आपली आई तरच मग बरोबर नाही का. आई गेल्यानंतर आपल्याला फार दुःख होतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई आहे प्रत्येकाला आई आहे आणि ज्या आईने ज्या आपल्या जीवनासाठी मुलांसाठी काही काबार कष्ट केले असेल
वाटतं, फार आपल्याला का गेल्यानंतर दुःख वाटतं ना दुःख फार. मातेची चित्ते मातेची अवघे पाठी व्यापे पाठी व्यापे रे आपुला भविष्य रे आपुला अवघे आईच्या चित्तामध्ये बाळाचं सुख पाहण्याकरिता आईची हीच अपेक्षा असते, दुसरी कोणती अपेक्षा नाही. मला सुनेने काहीतरी चहा पाणी देवा ही अपेक्षा नसतो. माझ्या मुलाने चांगलं जगावं, चांगलं वागावं ह्याकरिता आईचा आपल्यावर आशीर्वाद असतो, आईची आपली सतत नजर असतो. आईला फक्त एकच मनामध्ये इच्छा असतो की माझा मुलगा चांगला या जगामध्ये राहावं, माझ्या मुलाने व्यवस्थित राहावं. आणि तो लबाड जरी असला तरी आईला प्रिय आहे, तो कीर्तनकार प्रवचन जरी असला तो आईला प्रिय आहे. ती आई, त्या आईने जे आपल्याला जे काही संगोपन केलेलं आहे, त्या आईने आपल्याला जे काही बालनपण केलं असेल, त्या आईने आपल्याला मोठं केलं असेल, हे जे आईचे उपकार आहे ते आईचे उपकार आपलं कोणत्याही कर्मासाठी किंवा कोणतेही काम केलं तरी उपकार भेटणार नाही. भेटेल आईचे उपकार नाहीये. आईचे उपकार फेडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला तुझा उपकार भेटणार 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 नाही. बालपणी मी खेळत होतो देवाताना. अमृताहुनी गोड पाजिलाच पाना. अमृताहुनी गोड पाजिलाच पाना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझ्या उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझ्या उपकार भेटणार नाही. कवित्व आहे, ते कवित्व आहे, हे गाणं आहे. परंतु साधू कीर्तनकारांना फार आनंद नाही का. एका या कवित्वावर 50,000 रुपये मागतात कीर्तनकार. नुसतं एक काय आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझं उपकार पिकणार नाही. भेटेल उपकार याच्यावर हजारो रुपये उलटले जातात, पण आम्हाला कळत नाही आईची माया काय, आईचं प्रेम काय, आई आपल्यासाठी काय काबार कष्ट करते. लहानपणापासून मोठे होईपर्यंत आईने आपल्याला काबार कष्ट आपल्याला सांभाळलं, आपलं शिक्षण दिलं, नवे आपल्याला नोकरी सुद्धा मिळून दिली आईच्या उपकारामुळं. पण आईचं आपलं घर जे गार आहे, आई आपल्याला कुठे आपण सांभाळतो, आई वडिलांना आपण कुठे स्थान देतो, आई वडिलांना आपण कोणत्या ठिकाणी बसवलं जातो, आई वडिलांना कोणत्या ठिकाणी राहण्याचं घर बांधलं जातो, हे विचार आपल्या मनामध्ये असायला पाहिजे की आईने जे केलेले उपकार आहेत ते उपकार आपण आज जर माझ्या आईने विचार केला असता की हा दातिवली गावामध्ये प्रभाकर म्हणून जन्माला आलेला प्रभाकर नावाचा जन्माला येणार आहे, आला तर येईल, कीर्तन करेल, म्हणून आईने असा विचार केला नाही भाऊ की याच्या गळ्याला एक चिमटा घेऊन मारून टाकावं. केला आईने विचार? त्याच आईने
जर विचार केला असता की हा प्रभाकर नावाचा महाराज नव्हे गुंडा झाला असेल, लबाडगिरी करेल किंवा कोणतं कार्य वाईट करेल, ह्या जर विचार केला असता तर गळ्याला चिमटा घेऊन मारला असता. पण त्या आईने असा काही विचार केला नाहीये. त्या आईने हा आपला जीवन सार्थक व्हावा, या मुलाचं जीवन सार्थक होण्यासाठी तिने काबार कष्ट केलं. काबार कष्ट करून करून शेवटी आई आपली आजारी पडली. लेकुराचे हित वाहे माऊलीच्या चित्त, वाहे माऊलीच्या चित्त, वाहे माऊलीच्या चित्त. लेकुराचे हित वाहे माऊलीच्या हित, वाहे माऊलीच्या हित. करीला भरीला प्रीती, प्रीती. लेकुराच्या इथे वाहे माऊलीचे जर आईशी कळवल्याची जाती ही लाभावी न प्रीती. एवढं आईचं प्रेम आहे. पण मुलांचं सुद्धा फुली कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तया. असं जो मुलगा असतील ते एक वेळा या मुलाला 4 मुलं होती आणि त्यांची आई आजारी पडली. आता त्यांच्यावर फार प्रेम आहे. आईवर प्रेम चौघांचा इतका प्रेम आई सांगल ते काम करायचं सांगतं. आणि शेवटी तिला आजारपण आलं. डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी चेक वगैरे केलं, औषध दिलं आणि एका बाटलीमध्ये पावडरची बाटली दिली आणि आईला घरी घेऊन गेल्यानंतर अर्थाचा अनर्थ करून टाकायचं. पावडरची बाटली दिली. पावडरमध्ये काही सांगितलं ही पावडर आहे, त्या पावडरमध्ये पाणी टाका आणि आईला हलवून द्या. काय सांगितलं? आईला हलवून द्या, पाण्याने हलवून द्या. पहिला पाणी शब्द होता, पाण्याने हलवून द्या. त्या बाटलीने ते डॉक्टरचं म्हणणं काय होता की त्या बाटलीमध्ये पावडर आहे, पावडरमध्ये पाणी टाका, तो हलवून औषध द्या. पण आई अर्थाचा अनर्थ काय, इतकं प्रेम आईवर, इतकं प्रेम. आई काय केली, पाण्यामध्ये हलवून दे. आई नदीमध्ये नेली आईला. कुठे नेली? तलावामध्ये, नदीमध्ये नेली. आणि डॉक्टरने काय सांगितलं की आईला पाण्यामध्ये हलवून द्या. आता पाण्यामध्ये नेले दोघंही हात आईला आता अर्थाचा अनर्थ झाला ना. त्यांनी डॉक्टरचं सांगणं ऐकलं, त्यांनी ऐकलं. तशी आपली गत आहे. आपली कशी गत आहे सांगतो काय सांगतात ते ऐकत नाही. अशी जी अवस्था आहे. आणि ही जी आई आहे ही आई आपल्या जीवनामध्ये आली आणि आपल्या जीवनाचं फार सार्थ झाला. परंतु ह्या जाधव परिवारातून आपल्याला आपली ही आई आहे, ही आई आपल्याला सोडून गेलेली आहे. उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी. चित्त बाळाजवळी ठेवणीया, चित्त बाळाजवळी ठेवणीया, चित्त बाळाजवळी ठेवणीया, चित्त बाळाजवळी ठेवणीया. चित्त बाळाजवळी ठेवणीया, चित्त बाळाजवळी ठेवणीया. चित्त बाळाजवळी ठेवणीया, चित्त बाळाजवळी ठेवणीया. तैसे माझे मान राहो ईश्वरी में, तैसे माझे मान राहो ईश्वरी में, तैसे माझे मान राहो ईश्वरी में, तैसे माझे मान राहो ईश्वरी. उडाली पक्षिणी गेली अंतराय, चित्त बालावरी ठेवून या. आई आपली गेलेली आहे. परंतु आपल्या बालांवर, नातांवर, नातू पंतू असेल यांच्यावर
नजर ठेवलेली आहे नाही का. आई आपल्यातून निघून गेलेली आहे. आईने हा देह सोडलेला आहे. जाता वेळी आईने सांगितलं की बाबा आई मज जागी सोडून या गेली. आई माझ जागी सोडून या गेली. काही नाही बोलली हित गुज. काही नाही बोलली हित गुज. केले माझे लाड पोटासी धरुनी. केले माझे लाड पोटासी धरुनी. आता मज कोण कांजवील. आता मज कोण कांजवील. केले माझे लाड पोटासी धरुनी. केले माझे लाड पोटासी धरुनी. आई या जगामधून आपल्याला सोडून गेलेली आहे. आणि काय सांगतात की बाबा आई गेली. आई आपल्या जगातून सोडून गेलेली आहे. सोडून गेली आई आम्हाले कराना. सोडून गेली आई आम्हाले कराना. आई आई बाई मी हाक मारू कोणा. आई 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 मी हाक मारू कोणा. आई आम्ही आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून गेली आई सारा परिवार. सोडून गेली आई सारा परिवार. लेका सुन रडती कोपऱ्यात पैसोनी. लेका सुन रडती कोपऱ्यात पैसोनी. आई तुमची आठवण येत वारंवारात. आई तुमची आठवण येत वारंवार मनात. सोडून गेली आई या आम्हा सर्व अशी जी आई आहे या आईचं आपल्याला फार आई तुझे फार उपकार आहेत आमच्यावर. आणि हे उपकार आपल्याला जन्मोजन्मीपर्यंत आपण आईचा उपकार विसरवू नये. आणि आईने जे काही आपल्यावर उपकार केलेले ते उपकार कोणत्या पद्धतीने फेडता येणार नाही. तरी सुद्धा आपल्या आईचा जो असे जागता अन्य माता पिता दया किया. मुली कन्या पुत्र होती जे सात्विक दया वाटे. काही काही होईना आपल्या मुलांना काहीतरी आईचं महत्व कळालं. प्रवचन ऐवजी कीर्तन करायला सांगितले. अशी त्यांचे कोण आहेत मुलं. मुली कन्या पुत्र होती जे सात्विक मुलं सात्विक होती म्हणून आज त्यांच्या पितार्थ आज छोटेसे वाक्पुष्प आपल्याकडे आले. आपल्या साधुसंतांकडे आले. आणि त्या साधुसंतांच्या कृपाप्रसादाने आपण कोणाचं तरी एखादं भजन घेऊ देवाचं. विठोबार कुमाये. 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 कुंडलिकावरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. गुरुनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. रामदास बाबा महाराज की जय. राम बाबा महाराज की जय. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये. विठोबार कुमाये.
आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. कसं तरी जन्मदल करत आपण इथपर्यंत आलेलो. आपल्याला फक्त 1 तासाचाच कार्यक्रम करावा मिळालेला आहे. 10:30 वाजता आपण काहीतरी चालू केला, परंतु सांगत्याची जे महत्त्वाचा असतो सांगत आहे का. आणि या आज आपले प्रवीण हे आमच्या गावातले, त्यांची ते सासूरवारी आहे, त्यांच्या पिठार्थ हा कार्यक्रम लागला गेला. आणि आपले कमलाकर दादा यांनी सुद्धा सांगितलं, महाराज करा कीर्तन, मग काय आता त्याला इलाज जाईल. आणि कसं तरी कीर्तन करण्याचा योग आला. सातकरी जमवायचे म्हटल्यानंतर फोनवर सर्व कॉन्टॅक्ट झाला. खरोखर आईच्या पिठार्थ हे सर्वजण आलं. फार भाग्यवंत आहेत आई, फार भाग्यवंत. हे नामचिंतन कुठेही घडत नाही. नामचिंतन जे नामधारी माणसं आहेत ना, यांची आपल्या घरी पावलं आगावी, आपल्या घरामध्ये साधुसंत यावं, यासाठी तुम्ही पुढे जा. लोक हट्टाच करतात, महाराज आमच्याकडे या ना, महाराज आमच्या दारावर ना, आमच्या घराला पाय लागले. पण आपल्याकडे सहज आले आईच्या कृपेने, आईच्या कृपेने सहज लोक आली. खरोखर धन्य आहे इथे. धन्य माता पिता तयाची या पुण्यकन्या पुत्र होती जे सगळी तयाचा हरिक वाटे जाऊ. शेवटी तुकाराम तुका म्हणे मज घरो, त्यांची सेवा करी माझ्या दैवा पार नाही. ज्ञानेश्वर तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे, तुका म्हणे पावटणे. करू स्वर्गाची निशाणे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे, दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. पदाचा आवाज वाढू नका. दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो, विठोबाचे झालो. दास दास विठोबाचे विठोबाचे झालो, विठोबाचे झालो.
दास विठोबाचे झालो धन्य आधी जन्मालो धन्य आधी जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. एक आम्ही काय तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, असं काहीतरी जीवनामध्ये या आणि काहीतरी स्वर्गामध्ये जाण्याचं काहीतरी मरावी परिकीर्ती रुपी उडावी, अशा युक्तीप्रमाणे आपल्याकडे आलेली साधक मंडळी आहे. आपले बेतोऱ्याचे गायनाचार्य लक्ष्मण महाराज पाटील, सुभाष पानसडे दावडीचे आहेत, जयरामदादा म्हात्रे कुंभार गणपाडा, मनोहर महाराज महाराज हां, आणि रामू पाटील आमचे बजरंग महाराज पाटील, सत्यवन महाराज आहेत, नकुल पाटील आहेत, बाबाचं नाव सचिन महाराज, आणि आपले बेतोऱ्याचे वरिष्ठ महाराज कालू मामा, आम्ही मामाच बनतो त्याला, विणकरी आहेत आपले. हरिपाठामध्ये म्हणा कुठल्याही परिस्थितीत विना घेतात. आणि आपले इथले पागड्याचे पाड्याचे आता थोडक्यात वेळामध्ये आले आपले गणेश महाराज कालोके आणि आमचे गुरुवर्य शरद महाराज म्हात्रे. आणि आपल्याला ज्याने चांगलं काम करून दिलं ते योग्य गिरीश महाराज, गिरीश मृदुंगमणी गिरीश महाराज यांचा समागम चांगला झाला मस्तपैकी. खरोखर मला तर असा आनंद होता की अजून एक तास कीर्तन करावं. का करावं माहिती आहे का, मला बोलूच दिला हे महत्वाचे मोठं. काय सांगावं, शब्दच प्रमाण एक करतो. आणि सर्व बेस्ट आमचे काका आहेत विणेकरी, आम्ही आता गावामध्ये त्यांनाच विणा देतो. कुठे असले तर त्यांना चला, नाही तर गावामध्ये थांबा. आणि सर्वात ह्या इथून तर तुमच्यापर्यंत आवाज पोचवणारे आपले स्वयंसेवकवाले मस्त भाऊ. असं काहीतरी चांगलं काम जीवनामध्ये व्हायला पाहिजे. नाहीतर मग काय होतो, माईक इकडे चालले असून फायदा नाही, त्याला असून फायदा नाही. त्याची काहीतरी निवृत्ती व्हायला पाहिजे, त्याचं काहीतरी काम व्हायला पाहिजे, नाही का. नुसते दाखवण्यासाठी आहे का, आता पूर्णपणे दाखवण्यासाठी नाही. त्यांनी बरोबर सेटिंग केली, सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोचवला, हे महत्त्वाचं आहे. नाही तर नुसती शायनिंग मारून जमणार नाही. हा शायनिंगचा काम नाही, इथे डोकलिटीचं काम असतो. परमार्थ म्हणजे शायनिंग नाही, बुद्धीचं काम आहे. असो आपल्या या पिठार्थ आपली आई गुणाबाई गणपत जाधव आपल्यातून गेले. आज 1 वर्ष पूर्ण झालेले. त्यांच्या पिठार्थ मला इथे बोलवण्यात आलं. कसं तरी माझी एक सेवा तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेडी वाकडी सेवा आहे. चांगलं असेल तर घ्यायचं, चांगलं असेल तर घ्यायचं, वाईट असेल तर सोडून. वाईट म्हणजे काय, वाईट असणार, वाईट काय असणार नाही का. आपण वाईट कर्म केले ते वाईट आहेत. आमच्याबरोबर एवढी मंडळी आली. आता जाताना काय करते माहिती आहे का, महाराजांनी सांगितलं चांगलं असेल तर घेऊन जायचं. आता एक भाऊनी काय केला, आपली चप्पली आम्ही एकाजवळ केल्या होत्या, पण इथल्या मागं चांगली चप्पल घेऊन निघाला आणि चांगली चप्पल घेऊन गेला. म्हणजे महाराजांनी, महाराज ही चप्पल कोणाची घातली, चांगली चप्पल. अहो महाराज तुम्हीच तर सांगताय, तुम्हीच सांगता चांगलं असेल तर घेऊन आणि वाईट सोडून द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी.